आहे। आज या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा आपण त्यासाठी ठेवलेला आहे। या ठिकाणी शहरभरातून सर्व तोलामोलाचे मान्यवर, संपूर्ण राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, समाजवादी पार्टी असेल, आप असेल, अनेक संघटनेचे त्या ठिकाणी पदाधिकारी आपल्याला पाठिंबा द्यायसाठी त्या ठिकाणी सर्व तोलामोलाचे कार्यकर्ते आले। बेरोजगारीचा विषय असेल, महागाईचा विषय असेल, अत्याचाराचा विषय असेल, हुकुमशाहीचा विषय असेल, जातीपातीचं राजकारण असेल, जुमलेपणाचं राजकारण असेल, एकदा आधी बोलायचं नंतर मांडणी करायची काही निवडणुकीचे जुमले असतात। या साऱ्याला कशी जनता कंटाळली, येणाऱ्या काळात आपल्याला काय करायचंय याच्यावर सर्व मान्यवर बोलले, त्याच्यावर आम्ही त्या ठिकाणी बोलणार नाही। परंतु निवडणुकीचे वारे त्या ठिकाणी बदलताना दिसत आहे। साहेब मुंडे जे भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका त्यांनी आता आपल्या पक्षात प्रवेश केला। परवाच आपल्या ललिताताई भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका त्यांनी देखील आपल्या पक्षात प्रवेश केला। आजचा मागचा 5-10 वर्षाचा काळ जर आपण बघितला तर असे प्रवेश भारतीय जनता पार्टीत चालू होते, परंतु काळाची वेध घेत आश्वासनांना कंटाळून ही मंडळी आज उद्धव साहेबांवर झालेला अन्याय, महाराष्ट्रात झालेली सगळी राजकारणाची खिचडी आणि राजकारणाचा घसरलेला स्तर पाहता आज ही सारी मंडळी शिवसेनेच्या कडे त्या ठिकाणी वळत आहे। लोकांमध्ये प्रचंड या ठिकाणी राग बघायला मिळतोय। या अनेक मुद्द्यांवर त्या ठिकाणी राग बघायला मिळतोय। हा राग व्यक्त करायला लोकांना आता ही मोठी संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे। उमेदवारी जाहीर होत नव्हती तोपर्यंत लोकांच्या मनात एकच चर्चा होती की लवकर कोणीतरी आपण उमेदवार द्यायला पाहिजे। साहेब असतील, विष्णू असतील, शरद असतील, आपले सुनील असतील, जिल्ह्याभरातील अनेक शिवसेनेचे मान्यवर असतील, नेते असतील, त्यांना एकच सर्वसामान्य माणूस विचारत होता की चांगला उमेदवार तुम्ही त्या ठिकाणी दिला पाहिजे। अनेक दिवस आमचा संपर्क चालू असताना सावंत साहेबांनी त्या ठिकाणी शक्कल लढवली। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस साऱ्या नेत्यांनी त्या ठिकाणी एकत्रित बैठक घेऊन ठरवलं की जळगाव लोकसभेच्या मतदारसंघात आजवर तरुण उमेदवार देण्याचा प्रयोग या ठिकाणी झालेला। म्हणून एक तरुण उमेदवार म्हणून महाविकास आघाडीने, आपल्या इंडिया आघाडीने या ठिकाणी माझ्या माध्यमातून उमेदवारी दिलेली आहे। मी या मतदारसंघातल्या आपल्या साऱ्या जनतेला, आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून एकच विनंती करणार आहे की या मतदारसंघात तरुण उमेदवार म्हणून आपण आजवर उमेदवार पाहिलेला नाही। कायमस्वरूपी आपण भारतीय जनता पार्टीचा जो कोणी उमेदवार असेल, उमेदवार न पाहता त्याला निवडून दिलं, वरच्याकडे पाहून त्यांना निवडून दिलं, म्हणून त्यांना तुमची किंमत पण राहत नाही की वर बघून मला निवडून दिलेले, मला कुठल्याही खाली काम आणि हे करण्याची गरज नाही। परंतु आपल्या सर्वांना विनंती करेल की जनतेला देखील आपल्याला हे समजवायचं आहे की आता एकदा पहिल्यांदा आपल्याला मतदारसंघाच्या माध्यमातून या निवडणुकीला आम्ही एकदा संधी मागतोय। अनेक वर्ष तुम्ही भारतीय जनता पार्टीला संधी दिली, आम्ही एकदा संधी मागतोय आणि ती एकदा आणि पहिल्यांदा तरी संधी आम्हाला या ठिकाणी तुम्ही द्यायची। एक तरुण उमेदवार आपण पहिल्यांदा या मतदारसंघात आहोत, एकदा बदल करून बघा, आमच्या पक्षाला देखील एकदा संधी द्या। हे दोनच मुद्दे आपल्याला त्या ठिकाणी खाली सांगायचे। समोरच्यांकडे सांगायला काही नाहीये। त्यांचे 5 लाख लीडवर लोक खिल्ली उडवत आहेत, त्याचे 1 लाख लीडवर लोक खिल्ली उडवत आहेत। आज मोदीजींच्या नावाने त्या ठिकाणी फक्त मतदान मागितलं जात आहे। जळगाव शहरात आपण बघितलं असेल, आज फक्त मोदीजींचे बॅनर
त्या ठिकाणी लागले, साधा उमेदवारांचा फोटो त्या ठिकाणी नाही. मग उमेदवारांचा जर फोटो टाकण्यावर जर तुम्हाला उमेदवार वाटत नसतील तर त्या आपल्या माऊलीला कशाला तुम्ही उमेदवारी दिली? कशाला तुम्ही उमेदवारी देताना काय करायचं त्या लावला? हे प्रश्न आपण त्यांना आता विचारले पाहिजे. एवढा अपमान कोणत्या उमेदवाराचा त्या ठिकाणी करायचा नसतो. त्याच्या मतदारसंघात जर तुम्ही बॅनर लावताय तर त्या उमेदवाराचा फोटो त्या ठिकाणी असला पाहिजे. आज आमचे देखील स्टेट लेवलचे अनेक मुद्दे त्या ठिकाणी येतात, परंतु जळगावचा विषय आल्यानंतर त्या उमेदवाराला विश्वासात घेतलं जातं. इथे हुकुमशाही चालते, इथे उमेदवाराला विश्वासात घेतलं जात नाही, एका महिलेला विश्वासात घेतलं जात नाही. आणि काय तुम्हाला महिलांना न्याय देणार आहे, महिलांना संरक्षण त्या ठिकाणी देणार नाही. आमच्या अतिशय धारळीच्या महापौर या ठिकाणी बोलल्या, त्यांनी अनेक मुद्दे या ठिकाणी मांडले, परंतु मला आश्चर्य वाटलं नाही की आता मोदीजींचे फोटो आणि उमेदवाराचे फोटो त्याच्या मतदारसंघात हे कोणत्या पद्धतीचं राजकारण? आणि तुम्ही मोदींच्या नावाने मतं मागा, त्याच्याबद्दल कोणता वाद नाही. गेली 10 वर्ष झाले आपल्याला मोदीजींच्या नावानेच त्या ठिकाणी मतं मिळत आहेत, परंतु लोक 10 वर्षात जे मिळालेले भारतीय जनता पार्टीकडनं जे आश्वासन आहे, ज्या गोष्टी, ज्या काँग्रेसला तुम्ही बदनाम केलं, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बदनाम केलं, हिंदू मुस्लिम हे वाद निर्माण करून तुम्ही मतं मिळवली, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तुम्ही मतं मिळवली, आणि तेच काँग्रेस होतं ज्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप झाला तर त्या मुख्यमंत्री असो किंवा केंद्राचा मंत्री असो त्याचे राजीनामे घेतले. तुमच्या अनेक मंत्र्यांवर राजीनामे आरोप झाले, तुम्ही एका मंत्र्याचा राजीनामा घेतला असं उदाहरण आहे. इकडे तुमची वाटचाल हुकुमशाहीकडे चालली आहे. काँग्रेसने त्या काळामध्ये आपच्या अरविंद केजरीवाल साहेब असतील, अण्णा हजारे साहेब असतील, यांच्या मागणीला आरटीआयचा कायदा साहेब या देशाला लागू केला. आरटीआयचा कायदा म्हणजे आज सर्वसामान्यांचा आवाज त्या ठिकाणी त्यांनी बुलंद केला. आरटीआयच्या माध्यमातून एक सर्वसामान्य माणूस पंतप्रधानाला प्रश्न विचारू शकतो, ग्रामपंचायतच्या सरपंचाला प्रश्न विचारू शकतो, त्याच्या आमदाराला प्रश्न विचारू शकतो. एवढी ताकद काँग्रेसने त्या सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी, सर्वसामान्य माणसाची ताकद वाढवण्याचं असं एक उदाहरण भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी सांगा. प्रश्न विचारलेले मुद्दे बाजूला राहतात. याचे काम करण्याची पद्धत साहेब आपण बघत असाल. खासदार उमेश पाटील रोज शेतकऱ्यांवर प्रश्न विचारताय, रोज शेतकऱ्यांशी निगडीत प्रश्न विचारताय. समोरून नीट उत्तर येत आहे का? आज जिल्हा बँकेचे असेल, आज दूध फेडरेशनचा असेल, आज जळगाव जिल्ह्यातल्या पाण्याच्या प्रश्नावरचा असेल, शेतीच्या प्रश्नावरचा असेल, लोकांच्या विम्याच्या प्रश्नावरचा असेल. बीड जिल्ह्यामध्ये मित्रांनो सरसकट त्या ठिकाणी कपाशीला अनुदान मिळालं. जळगाव जिल्हा एकमेव असा जिल्हा सुटलेला आहे ज्याच्यात अनुदान मिळालं. खासदार उमेश पाटील त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारतायत, शेतीच्या मुद्द्यावर प्रश्न ठरतायत, शहराचे देखील अनेक प्रश्न समोर येणार आहेत. समोर उत्तर काय येतं, त्याची काय लायकी, अरे आमची लायकी आहे का नाही हे जनता आता ठरवणार आहे. तुम्ही कोणताही सर्टिफिकेट देणार आहे कोणाची लायकी काय आहे, परंतु विचारलेल्या प्रश्नाला सत्ताधाऱ्यांचं काम होय, जबाबदारी एवढी मंजुरी आलेली आहे की माझी खासदार प्रश्न विचारतो तरी उत्तर द्यायला तयार नाही. ही तुलना आपल्या साऱ्यांनी आता लोकांमध्ये केली पाहिजे की काँग्रेसने सर्वसामान्य माणसाला आरटीआयच्या माध्यमातून काय काय अधिकार दिले, भाजपच्या काळामध्ये आरटीआय मधून किती संस्था वगळण्यात आल्या हे देखील आपण लोकांपर्यंत समजवलं पाहिजे. अनेक मुद्दे असे त्या ठिकाणी आहेत. एखादा प्रश्न विचारला त्या विषयाला सोशल मीडियाच्या माध्यमातून खिल्ली उडून बगल द्यायची, याच्यापेक्षा बाबा प्रश्न सोडवणार आम्हाला तुम्ही जर आधीच सांगितलं, जिल्हा बँकेच्या प्रति एक प्रश्न विचारला तुम्ही तो सोडवणार आहेत का नाही, तुम्ही त्याच्यात बदल आणणार आहेत का नाही, तुम्ही त्याच्यात काही सुधारणा करणार आहेत का नाही, की हा प्रश्न तसाच राहणार आहे. एक काहीतरी उत्तर द्या. आम्ही वाचा फोडल्यामुळे त्यांच्या स्वतःच्या 4 आमदारांनी त्या निर्णयाच्या विरुद्ध त्या ठिकाणी पत्र दिलं. हीच उमेदवारी केल्यानंतर साहेब ज्यावेळेस आपण जिल्ह्यात आलो आपली त्या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर झाली.
एकच सर्वसामान्य लोकांचे जे फोन येऊ लागले, कार्यकर्त्यांचे फोन येऊ लागले, रस्त्यावर लोक भेटू लागले. यांनी आम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर एकच प्रतिक्रिया दिली की आमचा दाबलेला आवाज निघण्यासाठी तुम्ही आम्हाला एक मोठी संधी त्या ठिकाणी दिली. काही जिल्ह्यात चाललंय, कोणी बोलायला तयार नाही, कोणी विरोध करायला तयार नाही, सर्वसामान्यांच्या बाजूला कोणी ऐकून घ्यायला तयार नाही. आणि त्याच्यामुळे उत्साह पहिल्या तासाला जशी मुंबईला उमेदवारी डिक्लेअर झाली, 5-6 तासात मतदारसंघ सोशल मीडियाच्या माध्यमातून साऱ्या लोकांनी हादरून टाकला. असा आदरला की जळगाव जिल्ह्यात आम्ही एंट्री करत नाही तोपर्यंत उमेदवार पत्राच्या हालचाली त्या समोरच्या ठिकाणी सुरू होतात. हे तर फक्त सर्वसामान्य माणसाला तो आनंद झाला की आमच्या बाजूने कोणतरी लढणारा या जळगाव जिल्ह्यात आहे, कोणीतरी स्वाभिमानी या जळगाव जिल्ह्यात शिल्लक आहे, कोणीतरी विरोध करायला या ठिकाणी ठामपणे सर्वसामान्य माणसाच्या बाजूने उभा आहे. जिल्ह्याची लागलेली वाट ही कोणीतरी त्या ठिकाणी सुचवायला बसलेला आहे. हा प्रश्न बघून अनेकांना त्या ठिकाणी आनंद झाला आणि लोकांनी जो 5-6 तासातच सोशल मीडियाच्या माध्यमातून जो जिल्हा दलकोट सोडला त्याचे प्रतिसाद आम्ही अतिशय जोरात बघितले. एखादा उमेदवार मतदारसंघात फिरतो, त्या ठिकाणी त्याचं विनंती करायचा, आशीर्वाद घ्यायला जातो आणि लोकांची विनंती करत असतो. परंतु या ठिकाणी उलट चित्र बघायला मला मिळत आहे की अनेक लोकांकडे गेलो तर लोक स्वागत आणि सत्काराने त्या ठिकाणी फटाके फोडून, शाल हार घालून, बुके देऊन त्या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करताय. त्याच्यातून सर्वसामान्य माणसाला किती आनंद झालाय हे त्या ठिकाणी लक्षात बघायला मिळतंय. आपल्या सगळ्यांना अधिक आपला वेळ न घेता आपल्या प्रमुख मान्यवरांना अजून बोलायचंय. मी आपल्याला एकच विनंती करणार आहे, मान्यवरांच्या भाषणातून आलं तेच त्या ठिकाणी महत्वाचं आहे. आता कुठेतरी हिंदू मुस्लिम नवीन काहीतरी आश्वासन देणे आणि भूत रचना एवढ्यावरच समोरण्याची निवडणूक राहिली का? आपण काँग्रेस राष्ट्रवादी त्या लोकांचा मला बराच अनुभव आहे. आपल्या परंपरागत मतं जास्त असल्यामुळे आपल्याकडे बघून लोक जास्त मतं टाकत असल्यामुळे, नेते आपल्याकडे जास्त असल्यामुळे आज त्या ठिकाणी भूत रचनेवर आपला भर नसतो. परंतु 10-15% त्या भूतच्या नियोजनावर मोठं मतदान त्या ठिकाणी. आपण जर अधिक चांगलं लक्ष त्या ठिकाणी घातलं तर नक्कीच आपला विजय पर्यंत आपल्याला पोहोचायला त्या ठिकाणी मदत होते. आपल्या साऱ्यांना मी हेच विनंती करणार आहे, आपल्या आपल्या एरियात आपल्या आपल्या बूथवर आम्ही तिन्ही 4 महानगराध्यक्षांवरती मोठी जबाबदारी आहे. महानगराध्यक्ष आपल्या साऱ्यांचे संपर्क साधून एक डिटेल बैठक आपल्या आपल्या पक्षाची त्या ठिकाणी घेणार आहे. आपण सारेजण बूथ नियोजनावर अतिशय सिरियस राहून या निवडणुकीत सज्ज राहिलं पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतं. सोशल मीडिया असेल, न्यूज पेपर असतील, टीव्ही मीडिया असेल, याच्या माध्यमातून सगळे भाजपचा खोटारडेपणा जो आहे, त्यांनी काय कामगिरी केली, काय नाही केली, हे सर्वसामान्य माणसाला आता बऱ्यापैकी कळायला लागले. परंतु त्यांना बूथपर्यंत आणणे, बूथमध्ये आपला माणूस बसून ठेवणे, नाहीतर आपला माणूस बूथमध्ये नसला तर 10-5% मध्ये इकडे तिकडे होण्याची शक्यता असते आणि आपण बाहेर उन्हात कष्ट घेतो, 1 महिनाभर घडेकर करून कष्ट घेतो आणि शेवटच्या बूथवर हारतो. अशी परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी करायची नाही. आपल्याला मी एवढीच विनंती या ठिकाणी करणार आहे, आपल्या महानगराध्यक्षांच्या साऱ्यांच्या संपर्कात राहून आपण अधिक जोर त्या ठिकाणी बूथ नियोजनावर द्या. एवढंच आपल्याला आज या निमित्ताने सांगायला आलोय. मोठा मेळावा देखील आपल्याला घेता आला असता, सर्वसामान्य लोक सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्ताही बोलवता आला असता, परंतु फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आपण आज या हॉलमध्ये ठेवलेली. कारण की आपल्याला हा जो नियोजनाचा भाग आहे, आम्ही याच्या आधी अनेक वक्त्यांनी आज आपल्या महानगराध्यक्षांनी आपल्याला वैयक्तिक भेटी घेऊन सांगितलंय की आपल्याला येणाऱ्या काळात काय काय नियोजन आहे. थोडंसं यांना घाबरून मला जास्त बोलता येत नाही, त्याच्यामुळे मी अधिक आपलं नियोजन ओपन करणार नाही. पण आपल्या महानगराध्यक्षांनी आपल्याला सांगितलंय असू द्या, त्यांचं पण आपल्याला चांगलं प्रेम आहे त्यांचं आपल्यावर. त्यांनी पहिल्या दिवशी जे आपल्यासाठी या मतदारसंघात फाईट होते की नाही अशी परिस्थिती फाईट जेव्हा बघायला मिळाली, त्यांना पण आनंद झाला. एवढ्या बातम्या आपल्या त्या ठिकाणी बघायला मिळाल्या आणि ते सुद्धा लोकशाहीचे 4थ्या आधारस्तंभ आहे. आपल्याला जिथे वाटलं होतं की
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवलाय की काय, परंतु आता जळगाव जिल्ह्यात तरी मला असं वाटतं की लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ अतिशय भक्कम आणि मजबूत त्या ठिकाणी होता. या निमित्त मी आपल्या सगळ्यांना पुन्हा विनंती करेन की आपण बूथच्या नियोजनात, यादीच्या नियोजनात अतिशय सध्या त्या ठिकाणी राहायचंय. प्रत्येक बूथचं नियोजन आपले महानगराध्यक्षांना सांगितलंय ते आपल्याला त्या ठिकाणी कळवतील. आपण सारेजण मला आशीर्वाद देण्यासाठी, महाविकास आघाडीला, इंडियाला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला. बराच वेळ आपल्याला झालेला आहे. आम्हाला देखील कळते आपल्याला भूक लागली, परंतु आपल्याला मान्यवरांना ऐकून जायचंय. मी पुनश्च आपल्या साऱ्यांचे धन्यवाद मानतो आणि माझं आपल्याला भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.